आणि यांनी त्यावेळेला शाळेसाठी जागा मागणीचा सुरुवात केली, परंतु ते गेल्यानंतर दौलतराव त्र्यंबक वाघ हे आले. यांनी या गावाला ही 10 एकर शाळेला जागा मिळवून दिली. सुदाम गोपाळ शिरसाट यांनी एक पहिल्या सुरुवातीला जागा मिळून दौलत त्र्यंबक वाघ सर यांनी शाळा बांधली. त्याच्यानंतर प्रत्येकाने 2-2, 3-3 खोल्या इथे मिळून दिल्या. त्याच्यानंतर आत्ताचे जे सरपंच उपसरपंच होते त्यांनी मला तर वाटतं केंद्राकडनं काहीतरी डिजिटल योजनेमध्ये 1 कोटी रुपये मंजूर केले. त्यामध्ये इमारत झालेली आहे, परत काही अंशी असे सगळ्याच गावाचं योगदान आहे. नावं घेणं जरा अवघड आहे, परंतु ही शाळा अत्यंत चांगल्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. गावाचं प्रवेशद्वार तसेच चारी बाजूने रस्ते चौफुलीवरती आणि गावामध्ये चांगले विद्यार्थी घडलेले आहेत. इथे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, कृषी अधिकारी झाले. मी थोडा खेळगट होतो त्याच्यामुळे मी बँकेत गेलो आणि बाकीचे काही शेतकरी राहिले, शेती चांगली करतात. परंतु ह्या शाळेमध्ये जे भेटतं ते मला नाही वाटत कळवत कुठे भेटत असेल, परंतु बघण्याचा दृष्टिकोन बदलला, आपली दृष्टी बदलली, त्याच्यामुळे थोडासा गोंधळ होतो आहे. इथे जे शिक्षक असतात ते सगळे ट्रेनिंग शिक्षक येतात आणि ते चांगल्या पद्धतीने का आपल्या विद्यार्थ्यांना घडू शकतात. परंतु आपला काय रोष असेल तो सोडून त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि या शाळेला परत वैभव प्राप्त करून दिलं पाहिजे. आता काही म्हणतात किंवा काही नाही, त्याचं गांभीर्य नाही, तर मग थोडं चुकीचं होत आहे. शाळेला महत्त्व दिलं पाहिजे, आपले मुलं शिकतील. मंदिरात जरूर सजावट करावी, मंदिरांच्या बाबतीत विरोध नाही, पण त्या स्वच्छ ठेवली पाहिजे. तिथं आता काल परवा गावाच्या गावगाड्या ग्रुपवरती आमच्या काहीतरी अशा पद्धतीत होतं. मग ते मंदिर आपण एवढे पैसे खर्च करून 50 लाख रुपये निधी गोळा केला तिथे आणि मारुती मंदिर बांधलं. ते शिवाजी महाराजांच्या काळाचा इतिहास आहे, ते आपण रिपेअर करत राहतो. आणि या मंदिरांना सुद्धा वैभव असावं. विठोबा रखमाईचं मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, अजून मंदिर असतील, फुलाबाईचं मंदिर आहे. परंतु मंदिरांबरोबर या आपल्या गावातल्या मुलांना ज्ञान कसं प्राप्त होईल, कारण पुढची पिढी जी आहे ती प्रगत आहे. शेती हा व्यवसाय अत्यंत धोक्याची घंटा वाजवतो. मी या शाळेचा विद्यार्थी आहे, अनेक ठिकाणी फिरत राहतो, बाहेरचं ज्ञान प्राप्त होत राहतं. या गावात जे कांदेच पिकतात आणि मकेच पिकतो तिथे तेच पिकतं जिथे आहे ते. परंतु आपण चेंज झालं पाहिजे. बिहारचा माणूस इथे येतो, राजस्थानचा माणूस येतो, गुजरातचा माणूस येतो, ते आपल्यावरती दडपशाही करून आणि किंवा ते आपले धंदे बळकावत आहे. आपण आपल्या माणसांना सहकार्य करत नाही. शिक्षकांवरती जरूर रोष असावा, ते शिकवत नसतील, पण हमरी तुमरी करू नये, कारण ते त्यांच्या कामासाठी बाहेर गावून येतात. आणि सहकार्याची भावना ठेवली पाहिजे. इथे चांगले मुलं आले तर अशी सांगायचा विषय असा आहे का याचा विनियोग झाला पाहिजे. शिक्षकांनाही विनंती करतो, डेमो दाखवत चला. मुख्याध्यापक साहेब, सगळे शिक्षक डेमो दाखवा. आपण एखाद्या रॅली मला बोलवा, येतील. आता कृषी अधिकारी आहेत, जितू आबा आहे, उपसरपंच आहे, मुकुंद आहे. कमी जरी शिकलं तरी तर पण व्यावसायिक शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे. नोकऱ्या भेटणार नाही, नोकऱ्या भेटण्याचा दिवस गेले आहे, तो किती मोठा असला तरी. म्हणून काही सहकार्य लागलं ते पण देऊ करतील. माझ्या व्यतिरिक्त सुद्धा करणारी मंडळी आहे, पण तुम्ही ते योगदान पदरात पाडून घेण्याची जबाबदारी तुमची आहे आणि तुम्ही विद्यार्थ्यांना चांगलं सहकार्य कराल असं या प्रसंगी सांगतो. बोलताना काही चुका होतात आणि जो बोलतो तो रोषाला प्राप्त राहतो. जो बोलतच नाही तर त्याच्यावर तो रोष उडायचं कारणच नाही. त्याच्यामुळे मी महाराष्ट्रावर फिरत असतो. या मराठी शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करत फिरत असतो शेतकऱ्यांच्या. पण शेतकरी बर्बाद झालेला आहे. शेतकरी सुधारला पाहिजे, शेतकऱ्याची परिस्थिती सुधारली पाहिजे, त्याच्या उत्पादन खर्चाला आधारित व्हावं. हे या शाळेपासून मला बोरशे गुरुजी होते आणि एक वाघ गुरुजी होते. वाघ गुरुजी एक बेजेचे होते आणि बोरशे गुरुजी आज मी हयात आहेत. मला वाटतं मानोरचे होते. त्यांचं वय 94 आहे. त्यांना मध्ये मध्ये भेटतो. शिक्षकाच्या बाबतीत बऱ्याच लोकांचा रोष राहतो. 5-10 मिनिटं लेट होऊ शकतात, एखादा आडी अडचण येऊ शकते किंवा एखादा विद्यार्थी बी गोंधळ घालतात. त्यांना आपण शिक्षकांना बरोबर घेऊन काम केलं तरच आपल्या गावाची प्रगती होऊ शकते. या गावामध्ये आता मी तुम्हाला सांगितलं अधिकारी झाले, पण चांगले व्यावसायिक घडलेले आहेत. घटना आहेत, तुम्ही बदलून जाणार. तुम्हाला 4 वर्ष 5 वर्ष काहीतरी लिमिट आहे, पण तुमचं योगदान आणि गावाचं सहकार्य याच्यावरतीच शाळा अवलंबून असते. मी प्रत्येक ठिकाणी फिरतो. आज मी या शाळेला मला वाटतं तुम्ही जे शिजवता घेते त्यांच्या पोषण आहार शिजवता का, त्याच्यासाठी मला काल एका ठिकाणी माझी शाळा जायचंय म्हणून मला एका ठिकाणी काहीतरी भांड्याचं विक्री होती सेकंड हँड भांड्याची, पण ते नवे आहेत, फक्त त्यांनी सेकंड किमतीमध्ये दिले. तर त्यांना म्हटलं मग हे पातेले जर असतील हे 5-6 प्रकारचे पातेले द्या मला. का ते नाही म्हणे मला घ्यायचं, एक आचार्य म्हणायचं मला घ्यायचं. म्हटलं मला शाळेला द्यायचं आहे. तो राजस्थानी होता, त्याने सांगितलं शाळेला देत असाल सर तर मग तुम्हीच घेऊन जा. म्हणजे
आपले गाव, आपली शाळा, आपली माणसं हेच महत्वाचे आहेत. आपल्या परिसरातली माणसं. आपल्या गावाला अनेक साखोरं जोडलेलं आहे. पहिले आपली ग्रुप ग्रामपंचायत होती. शिरसपणी, साखोरं, जिरवाडं, कुंडाणं एवढा गावांचा संच होता. आज त्याला पंचायत समितीचा गण म्हणतात. म्हणून या लोकांनी दौलत त्र्यंबक वाघ हे सगळे माझे वडील शिक्षक होते. त्यांनी कळवला बोर्डिंग चालवलेली आहे. त्या बोर्डिंगमध्ये नारायणदागा हिरे, संतोष नेवबाई हिरे, डॉक्टर तानाजी वाघ, BN पगार सर हे सगळे लोक 36 लोकांनी एके दिवशी भाषण केलं. आम्हाला सुद्धा माहित नव्हतं. प्रत्येक ठिकाणी काही ना काही चांगलं भेटतं. जागा घेऊ शकले या शाळेचे विद्यार्थी. या गावाचं वैभव आहे की उपाध्याय करत नाही. जे आहे ते प्लेन काम करणारे माणसं तयार झाले. आज या शाळेला आपल्या गावाचा परत एक JNPTला चेअरमन आहे उन्मेष वाघ फाउंडेशन आहे, तेजमय फाउंडेशन, 5-50 लाख रुपये. तर त्यांना प्रस्ताव दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये मला इथे जिम पाहिजे आहे. त्याच्यानंतर एक वाचनालय पाहिजे चांगला अद्यावत, कधी ते मुलं गेले पाहिजे बा. त्याच्यानंतर थोडंसं एक छोटं गार्डन पाहिजे. शिक्षकांना मुलांना थोडं संध्याकाळी सकाळी थोडं प्रसन्न वाटलं पाहिजे. इथे 200 झाडं लावले मी. नंतर मला गावाला सहकार्य माझ्या मंदिरा पुढे लावले. गावाचं सहकार्याशिवाय कुठलंच काम होत नाही. तू गाव आणि शिक्षक हा या गावाचा आत्मा आहे. ते बाहेरून येत असतील त्यावेळेचे शिक्षक त्यावेळेला सुविधा नव्हत्या. नदी नाल्यांना पुलं नव्हते. जाण्या येण्याच्या गैरसोय होतात. ते आपल्या आपल्या कामाला येतात. त्यांनाही सहकार्य करा असं या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. माझे विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने मला एक शेतकरी संघटनेचा कार्यक्रम होता. परंतु गावात गेलं नाही तर हा फक्त व्हॉट्सअपवरच बोलतो का, त्याच्यामुळे मला यावं लागलं. आणि बिर्याणी सर कॉन्टॅक्टांचे फोन पण आले होते. बाकीचे शिक्षक फोन करतात. तुम्हाला जर काही अडचण आली फोन करा. सगळ्यांना एकत्र होऊन मी सुद्धा सांगेन आणि गावातले विद्यार्थी वळवण्याचा प्रयत्न करू आपण. हा सगळा डेमो बरं का शिक्षक सर मुख्याध्यापक आहे तुम्हाला काय खर्च आहे तसं तो देऊ. आम्ही पण सगळ्या परिसराचा मधला डेमो याच्यामधलं काय देणार आहोत हे द्या. म्हणजे 5, 50, 100 विद्यार्थी फिरू शकतो. शेतकऱ्याची परिस्थिती राहिली नाही बाहेर फी भरण्याची. आज फक्त तो मिशीला तूप लावून फिरतो आहे. परंतु 10 एकर वाला सुद्धा शून्यावरती आलेला आहे. ते कृषी अधिकारी त्यांनाच माहिती आहे. त्यांना लोक पंचनाम्यात सांगत असतील इथे करा तिथे करा. म्हणजे ते जिल्हा लेवलला आहे. परंतु खरोखर परिस्थिती गंभीर आहे. तर मुलांना व्यावसायिक शिकण्यातही काही महत्व देत आलं तर करा. मी डबल